नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका निहार पवार. तर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एका नवीन ठिकाणी आलेलो आहोत, पशुपतीनाथ महादेव मंदिर अंबरनाथ या ठिकाणी. आणि तुम्हाला पण जर इकडे यायचं असेल तर मग तुम्ही अंबरनाथ रेल्वे स्टेशन आहे तिकडे येऊ शकतात. तिकडून तुम्ही पश्चिम साईडला या. पश्चिमवरून तिकडे तुम्हाला रिक्षा स्टँड आहे, तिथे तुम्ही शंकर हाईट्स म्हणून हे सांगा तर तुम्हाला सोडतील शंकर हाईट्सच्या इथे. आणि समोरच मंदिर आहे, कुठे काय लांब जायचं नाहीये आणि खूप जागृत देवस्थान आहे. तर चला मी दाखवतो तुम्हाला, चला आपण जाऊया. आणि ह्यांचं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे, याच्यावर तुम्हाला रोजचे फोटो व्हिडिओ भेटून जातील. पशुपतीनाथ महादेव मंदिर म्हणून नाव आहे. तर फॉलो नक्की करा आणि सपोर्ट नक्की करा. तर चला आपण जाऊया. तर मित्रांनो, आपण आता आतमध्ये चाललोय आणि इकडे भजन चालू आहे म्हणून आवाज आहे त्याचा. सोमवार आहे ना त्याच्यामुळे. आणि इकडे बघू शकता तुम्ही, पशुपतीनाथ महादेव मंदिर आपल्याला दिसतंय लिहिलेलं. आणि इकडे आपल्याला हे भजन चालू दिसतंय. आणि हे इकडे आपलं मंदिर आहे. चला मी आता आतमध्ये जातोय, तुम्ही पण येतात माझ्यासोबत. आणि इथे आपल्याला कासव महाराज दिसत आहेत आणि नंदी भगवानचं दर्शन होतंय. आपल्याला महादेव दिसत आहेत, पशुपतीनाथ महादेव मंदिर अंबरनाथ. सुंदर असं मंदिर आपल्याला दिसतंय. करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि. आणि इकडून आपल्याला कळस दर्शन देतो मी. त्याला मी तुम्हाला वरती जाऊनच कळस दर्शन देतो तुमच्यासाठी. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला इकडे शंकर हाईट्स म्हणून दिसेल. हे बघा इकडे लिहिले शंकर हाईट्स. तर हा व्ह्यू असेल असा. म्हणजे तुम्ही बघा इकडे व्हिडिओमध्ये असा व्ह्यू असेल, म्हणजे तुम्हाला आल्यावर काही अडचण नाही, ती मी बघितलेलं असणार. आणि इकडे समोरच आपलं मंदिर आहे, कुठे लांब पण नाही. इकडे हे रिक्षा स्टँड आहे, इकडे तुम्हाला सोडतील. मित्रांनो, आपण आता वरती आलोय आणि तुम्ही कळस दर्शन घेऊ शकतात. मस्त असा कळस दर्शन घ्या. आणि वरतून तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो कसा दिसतो इकडचा. मस्त असा तुम्हाला इकडचा व्ह्यू दिसतोय. खाली तिकडे भजन चालू आहे, आज सोमवार आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला भजनचा आवाज येत असेल. संध्याकाळी रोज इकडे शृंगार केलेला असतो देवांचा. आरतीचा टाइम झाला, पूजेचा टाइम झाला की इकडे पहिले हे लोक सगळे मंदिर धुतात, मस्त असं शृंगार करतात, सजवतात मस्त. ते आज मी तुम्हाला दाखवणारच आहे संध्याकाळी. तर आपण संध्याकाळी भेटूया. 5 hours later. तर मित्रांनो, आता आरतीचा टाइम झालाय म्हणून आपण मंदिरामध्ये आलोय. आणि इकडे बघू शकता तुम्ही, मंदिर धुवायचं काम चाललंय. आणि आता आरतीचा टाइम झालाय म्हणून हे देवांना आंघोळ घालतायत. तुम्ही बघू शकता देवांची सेवा करतायत. आता मस्त असा शृंगार करणार आहेत. तर आमचे पंडितजी आहे
आणि हे आता महादेवांना दह्याने अभिषेक करतायत, तुम्ही बघू शकतात. आता आपण इकडे बघू शकतात पंडितजी नंदी महाराजांना हार घालतायत. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्. आता तुम्ही बघू शकतात घी लावायचं चाललंय महादेवांना. सदा वसन्तं हृदयारविन्दे. आता शृंगार सुरू झालाय. सदा वसन्तं हृदयारविन्दे. भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. तर मित्रांनो आता आपण महादेवांना चंदन लेपन करणार आहे. तर मित्रांनो देवाचा मस्त असा शृंगार झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि कमेंट करायला विसरू नका. हर हर महादेव. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
सत्य सनातन धर्म की धरती माता की दशो दिशाओं की गाँव देवी माता की दुर्गा माता की श्री कृष्ण कन्हैया लाल की आज के आनंद की सब देवताओं की सब देवियों की धर्म की धर्म की अधर्म का अधर्म का प्राणियों में विश्व का विश्व का हर 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 जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम पशुपतिनाथ भगवान की जय पार्वती माता की जय नंदी महाराज की जय काशो महाराज की जय हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी माते की जय काल हर कष्ट हर दुःख हर दारिद्र्य हर कंटक हर संकट हर रोग हर विपत्ति हर बाधा हर अकाल मृत्यू हर सुख संपत्ति कर